बेलापूरमध्ये वडिलांची जखम, मुलगा भरून काढणार. बेलापूर विधानसभा संदीप नाईक यांचा शरद पवार गटात प्रवेश. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या 3 महिने आधीची गोष्ट आहे. नवी मुंबई येथे कार्यक्रम सुरू होता. त्यात बेलापूरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे बोलत होत्या. बोलताना त्या म्हणाल्या, तुझ्या बापाला पाडले, तू कोण? त्यांचे हे विधान होतं भाजपाचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना उद्देशून. नवी मुंबईच्या राजकारणात म्हात्रे विरुद्ध नाईक हा संघर्ष काही नवा नाहीये. हा वाद नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणापासून ते आमदारकीपर्यंतचा 2014 साली मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत असणाऱ्या गणेश नाईकांच्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बेलापूरमध्ये पराभव केला. हा पराभव गणेश नाईकांसाठी धक्कादायक मानला गेला. कारण 1990 पासून ते 2009 पर्यंत बेलापूरमध्ये गणेश नाईकांना कुणीच पराभूत करू शकलं नव्हतं. पण 2014 साली राज्यात सत्ता बदलाचे वारं वाहू लागले होते आणि मंदा म्हात्रे गणेश नाईकांना हरवून जॉईंट किलर ठरल्या. या पराभवानंतर गणेश नाईकांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. गणेश नाईक भाजपामध्ये आले, पण त्यांना बेलापूरची जागा मिळाली नाही. बेलापूरच्या ऐवजी गणेश नाईकांनी ऐरोलीमधून उभे राहिले आणि म्हात्रेंची सत्ता अबाधित राहिली. या वादाचा दुसरा अंक यंदाच्या विधानसभेला बघायला मिळणार आहे. का नाईक हाती तुतारी घेऊन स्वगृही परतणार का, अशा चर्चा होत्या. त्यात भाजपाने गणेश नाईकांचा पहिल्या यादीत ऐरोलीमधून आणि मंदा म्हात्रे बेलापूरमधून नक्की केलं. लगेचच नाईक कुटुंब वेगळे निर्णय घेणार या बातम्यांनी जोर घेतला आणि अखेर 22 ऑक्टोबरला संदीप नाईक शरद पवार गटात प्रवेश केला. म्हात्रे विरुद्ध नाईक संघर्षांचा पार्ट 2 नेमका का सुरू झाला आणि संघर्षाच्या सामन्यात बेलापूरमधली समीकरणे काय आहेत, बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय मराठी डायरी स्पेशल सिरीज मतदारसंघ. राजकारणात खरं तर संदीप नाईक ठाणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधानसभेला संधी देऊन असं आश्वासन दिल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली. त्यांनी बेलापूरमध्ये भाजपसाठी संपर्क अभियान सुरू केला आणि त्यांनी माझे नगरसेवकांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. प्रभागनिहार दौरे करून मेळाव्यात सुद्धा घेतले. त्यात एक गोष्ट म्हणजे संदीप नाईकांनी आपले ऐरोलीतल्या मतदार यादीतून नाव काढून बेलापूर विधानसभेत टाकलं. गणेश नाईक जरी ऐरोलीमधून उभे राहणार असले तरी संदीप नाईकांनी बेलापूरसाठी प्रचंड ताकद लावली होती. पण संदीप नाईकांनी खेळलेल्या या खेळीमुळे मंदा म्हात्रे इन्सिक्युअर झाल्यावर चर्चा सुरू झाली. कारण नाईकांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांनी वाशीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केलं. संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलवलं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना. शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना बोलवून मंदा म्हात्रे यांनी आपल्या मागे बेलापूरमध्ये शिंदे गटाची ताकद असल्याचे दाखवून दिलं. साहजिकच आपल्याला तिकीट मिळावं म्हणून भाजपाच्या या दोन्ही नेत्यांनी जोरदार ताकद लावलेली. पण तिकीट वाटपाच्या रेसमध्ये मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली. पण आता संदीप नाईक यांनी हाती तुतारी घेत आपली दावेदारी निश्चित केली आहे. साहजिक यांना बेलापूरमध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध म्हात्रे हा जुना संघर्ष पुन्हा होणार आहे, ही जवळपास निश्चित झाला आहे. पण या लढाईत कोणाची ताकद कशी आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नाईक गटाची ताकद जास्त आहे, ज्याचा फायदा बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना होऊ शकतो. नाईक कुटुंबांचा प्रवास शिवसेने ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असा झाला असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व पक्षांची फौज आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत आपल्या 25 नगरसेवकांचा पाठिंबा संदीप नाईकांना असल्याचं बोलले जात आहे. त्यात नाईक शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नवी मुंबईमधला राष्ट्रवादीचा फोर्स पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होणार आहे. गणेश नाईक शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या माध्यमातूनच शरद पवारांची नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवली होती. मुंबई भागामध्ये गणेश नाईक हे सत्ता केंद्र ठरलं होतं. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण मंदा म्हात्रे यांच्याकडून झालेला पराभव, त्यांना भाजपामध्ये न मिळालेली मोठी संधी यामुळे नाईक कुटुंबीय बॅकफूटला गेले. हीच पेस मंदा म्हात्रे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण यंदा मंदा म्हात्रे येईल का? तर म्हात्रे यांनी मतदारसंघात विकास निधी आणला आहे, पण भाजपाचे कार्यकर्त्यांना जोडून ठेवू शकले नाहीत, असं स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे. त्यांच्यात आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा फटका मंदा म्हात्रे यांना बसू शकतो, असं बोललं जात आहे.
बेलापूरमध्ये ग्राउंड लेवलची परिस्थिती पाहिली तर भाजपाला स्ट्रॉंग विरोधक नव्हता. इथं भाजपाचाच विरोध आहे असं बोललं जायचं. त्याचं कारण अर्थातच म्हात्रे गट आणि नाईक गट अशी विभागणी हे होतं आणि आता हा नाईक गटांचा भाजपामधूनच बाहेर पडत शरद पवार गटात गेलेत. म्हणजेच भाजपाची ताकद आधी विभागली जायची आता मायनस झाली आहे. बेलापूरमध्ये नाईक गट प्लस शरद पवार गट हे कॉम्बिनेशन असं बसलंय. तसेच म्हात्रे गट आणि शिवसेना शिंदे गट ही बेरीज मंदा म्हात्रे यांनी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेलापूरमधून शिंदे गटाच्या नरेश मस्के यांना फक्त 12,000ची लीड मिळाली. तेव्हा नाईक गट मस्केंचे काम न केल्याचा आरोप झाला होता. कारण स्वतः संदीप नाईक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. तरीही मंदा म्हात्रे यांनी मस्केंना लीड मिळवून दिला. त्यामुळे शिंदे गटाचा फोर्स म्हात्रेंच्या मागे उभा राहू शकतो. तर संदीप नाईक यांनी हाती तुतारी घेत ठाकरे गटाचा मतदारसंघ आपल्या सोबत जोडायचा प्रयत्न केला. कारण म्हात्रे यांना क्षय देता आला तर ठाकरे गटाला शिंदे आणि भाजपा या दोन्ही विरोधकांना ठसन देता येऊ शकते. बेलापूरमध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. जातीय आणि भाषिक समीकरण. म्हात्रे यांच्या विरोधात 2 टनचे अँटी इन्कम्स असल्याचे बोललं जात आहे. मतदारसंघात विकास निधी खेचून आणण्यास मंदा म्हात्रे यशस्वी ठरल्या असल्या तरी जनसंपर्क ठेवण्यासाठी कमी पडल्या असल्याची चर्चा होत आहे. सोबतच बेलापूरमध्ये 10% असणारे आगरी कोळी मत ही महत्त्वाचे आहेत. संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोन्ही नेते आगरी कोळी समाजातून येत असल्याने आगरी मतदान दोन्ही गटात विभागल्याचं बोललं जात आहे. पण याशिवाय बेलापूर मतदारसंघामध्ये 50% मराठी तर 17% उत्तर भारतीय, 9% गुजराती आणि 6% दलित मतदार आहेत. आगरी कोळी समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजामध्ये संदीप नाईकांच्या मागच्या वर्षाचा आपला संपर्क वाढवला असल्याचं बोललं जात आहे. याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. या उलट मंदा म्हात्रे मात्र आगरी कोळी मतदारापेक्षा फारशा पुढे गेल्या नाहीत असंही काही स्थानिक पत्रकार सांगतात. 2014मध्ये मोदी लाट असताना नायकांना 1491 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या साम्राज्य हादरे बसले आणि आता सिनियर नाईकांना स्वतः भाजपामध्ये राहून मुलाला शरद पवारांकडे पाठवले. साहजिकच नाईकांना मानणारा भाजपा मोठा फोर्ससुद्धा बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या बाजूने उभा राहू शकतो. ज्याला जोड असेल ती शरद पवार गटाला नवी मुंबईमध्ये मिळवलेल्या कमबॅकच्या ऊर्जेची आणि संधीच्या शोधात असलेल्या ठाकरे गटाची. पण मंदा म्हात्रे ही आपली पूर्ण ताकद लावून अस्तित्वाची लढाई उतरतील आणि त्यांच्यासाठी शिंदे गटाचा पाठिंबाही महत्त्वाचा असेल. पण तुम्हाला काय वाटतं? संदीप नाईक आपल्या वडिलांचा पराभवाचा वचपा काढतील की मंदा म्हात्रे गड राखतील? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.